असेल तर घर हे वास्तू दोष मुक्त 100% असायलाच पाहिजे. रंगसंगती तर बिलकुल रॉंग नको, त्यांच्यावर लवकर इफेक्ट पडेल. का तर तिथे ऑलरेडी निगेटिव्ह एनर्जी आहे ज्याला सप्रेस केलेलं आहे. तुमचा जो बेड आहे तो असा असायला पाहिजे की त्यातल्या त्यात तुमचं डोकं सावलं. हे जर येत असेल तर हेल्थ इश्यूज 100% येणारच आणि वेल्थ इश्यूज पण येणार. त्याच्यामध्ये वास्तुशांतीने घरात पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे तयार होते आणि त्याच्यामध्ये वास्तू पुरुष म्हणून एक गोष्ट आपल्या घरात कंपल्सरी ठेवतात. तर नक्की वास्तू पुरुष म्हणजे काय आहे? आता कुठले असे कॉमन प्रॉब्लेम आहे की तुमच्याकडे लोक त्यासाठी सोल्युशन मागतात, की काय नेमकं चुका होत आहे आजकालच्या या काळात, की कलर रिगार्डिंग कलर किंवा कुठल्याही असेल? आता सगळ्यात जास्त तर सगळ्यांना खरंच सांगते, पैसा. मॅक्झिमम पैसा एक आहे, दुसरा आहे रिलेशनशिप आणि त्यातल्या त्यात डिवोर्स. म्हणजे डिवोर्सचे तर केसेस इतके आलेत माझ्याजवळ आणि त्यांना मी डायरेक्टली सांगितलंय की म्हणजे की त्यांनी घेतलेली माझी कन्सल्टन्सी वास्तूची नाही, त्यांनी घेतली न्यूमरॉलॉजी, ग्राफोलॉजी आणि ॲस्ट्रोलॉजीची कन्सल्टन्सी घेतलेली, कारण आपण ती पण कन्सल्टन्सी देत होतो त्यांनी. आणि त्याच्यावरनं मी तिला ते सगळं बघून सांगितलं की तुझ्या घरातल्या नैऋत्य दिशामध्ये बघ, तिथे टॉयलेट असेल किंवा किचन असेल आणि ते निघतं, आणि ते नसेल तर हिरवा कलर तरी असेल. आणि ह्या 2-3 गोष्टी निघतातच. तर डिवोर्स म्हणजे हल्ली मी असं सांगते की असं गुड्डागुड्डींचा खेळ झालेला आहे की नाही, माझं जमत नाही, तू तुझं मी माझं. हा, आणि ते की कोर्ट कचेऱ्या हा पण एक प्रॉब्लेम दिसतो आहे. तर मी असं म्हणेल की याच्यासाठी आणि पैशासाठी पण तर साऊथ ऑफ साऊथ वेस्ट जसं आत्ताच आपण सांगितलेलं आहे की तो एक आहे की ज्याच्यामध्ये एक्सपेंडिचर खूप होतात, आणि साऊथ वेस्टमध्ये दोष असेल तर संतान प्राप्तीसाठी पण प्रॉब्लेम येतो आणि रिलेशनशिप इश्यूज पण येतात. तर साऊथ वेस्टला टॉयलेट असेल तर तिथे त्या टॉयलेटच्या चारी बाजूला तुम्ही जर इंडियन स्टाईल असेल तर चारी बाजूला पिवळ्या कलरची पट्टी मारून घ्या. कमोड असेल तर 3 बाजूनी करा. किचन ओटा असेल तर गॅसच्या खाली पिवळ्या कलरचा तुम्ही तो स्टोन ठेवू शकता. म्हणजे तुमचा जरा जे रिलेशनशिप इश्यूज आहेत ते सॉल्व्ह होतील. आणि राहिला आता पैशासाठी, तर पैशासाठी सगळ्यात चांगली दिशा असते नॉर्थ वेस्ट आणि तिसरी आहे साऊथ ईस्ट. म्हणजे उत्तर दिशा, पश्चिम दिशा आणि आग्नेय दिशा. या तिन्ही दिशांमध्ये दोष नको. आता काय दोष असू शकतात, तर उत्तर दिशेला लाल कलर नको, इथे टॉयलेट नको असेल तर तुम्ही त्याला रिमूव्ह तर करू शकत नाही, तर तुम्ही त्याच्या तिन्ही बाजूला ग्रीन कलरची पट्टी मारून घ्या उत्तरला असेल तर. पश्चिमेला दोषमुक्त पाहिजे, इथे ग्रीन कलर नको आहे. पश्चिम दिशेला व्हाईट कलर असलेला चांगला असतो. आणि आग्नेय दिशेला निळा आणि काळा कलर नको किंवा पाणी नको. असं जर आपण थोडं घरामध्ये रंगसंगती बघितली किंवा तुम्हाला हे पण कळालं की 5 डायरेक्शन, 5 जे आपले एलिमेंट्स आहेत त्याप्रमाणे जर एनर्जी आपण बॅलन्स करायला गेलो तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येणार. आणि कुठले कलर तुम्ही सजेस्ट कराल की त्यांनी त्या प्रकारे कलर केले पाहिजे, किंवा घरात असे सॉफ्ट कलर किंवा ब्लू कलर जे कलर योग्य असतात? आता घरामध्ये सगळ्यात आधी मी एकच सांगेल की सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, तुमचं घर 400 स्क्वेअर फीटचं असू दे की 4000 स्क्वेअर फीटचं असू दे, पूर्ण घरामध्ये सेम कलर करायचा. ऑफ व्हाईट आहे किंवा बेज कलर आहे, क्रीम कलर आहे, तर याच्याने ना प्रसन्नता पण वाटते. ओके. आणि मग त्या झोन वाईज म्हणजे जो झोन आहे, एलिमेंट्स आहेत किंवा उत्तर दिशा आहे, तर तिथे मी थोडा लाईट ब्लू कलरचे मी कर्टन्स घेतले. सोफा येत असेल माझा आग्नेयला तर मी ऑरेंज कलर किंवा पिंक कलर किंवा रेड कलर घेतलं. पश्चिम दिशेला माझ्या मुलाचा बेडरूम आलेला असेल तर मग मी तिथे पांढरा कलर किंवा ग्रे कलर यूज केला. अशा प्रमाणे आपण त्या घरामध्ये एनर्जी बॅलन्स करू शकतो. जसं की आता आपण पैशाचं किंवा बेसिकली कलरचं जसं सांगितलं उपाय, त्याप्रमाणे अजून आपल्या घरात अशी कोणती दिशा आहे का की बेसिकली ती दक्षिण पण आहे किंवा मग ती नैऋत्य दिशा आहे, तर मग ती दिशा अशी आपल्यासाठी योग्य आहे
की जेणेकरून माझ्या घरात मी राहतोय पण हा. ती ही दिशा माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी मी तिथे जाऊन करू शकतो, अशी कोणती दिशा आहे का? असं हे पर्सन टू पर्सन चेंज होतं. मी बरं. आधी म्हटलं की ॲस्ट्रो वास्तू जे आहे, ओके. तर पण त्यातल्या त्यात एक कॉमन जी डायरेक्शन आपण एक हम्म. म्हणूया की उत्तर दिशा, ईशान्य दिशा, ह्या दिशा खूप पॉझिटिव्ह असतात. पश्चिम दिशा, इनफॅक्ट ज्याला ग्रो करायचंय, तुमची सारखी जी मुलं आहेत ज्यांना खूप ग्रो करायचं, यांनी पश्चिम दिशात झोपायलाच पाहिजे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते उत्तर दिशेला ठेवायला पाहिजे. किंवा तुम्ही सोशल मीडियाशी रिलेटेड आहात तर तुम्ही ईस्टला तुम्ही तुमचा एखादा फोटो वगैरे लावायला पाहिजे की सो दॅट सोशल तुम्ही व्हाल. ओके. आणि एकदम परफेक्ट पाहिजे तर आपल्या कुंडलीनुसार ती कोणती ग्रहामध्ये कोणत्या हाऊसमध्ये कोणता राशी बसलेली आहे, कोणता ग्रह काय येतो आहे हे बघून अजून परफेक्टली आपण सांगू शकतो. पण हे कॉमन झालेलं आहे की पश्चिम दिशामध्ये तुम्ही जर झोपला तर तुम्हाला गेन्स, प्रॉफिट्स हे मिळत जातात. आणि तेच तुम्ही नॉर्थला ठेवलेलं आहे. जॉबसाठी आपण फिरत असतो, मुलं फिरत आहेत, जॉब मिळत नाही, अपॉर्च्युनिटीज येत नाही आहेत, तर तुम्ही हे बघा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स कुठे ठेवलेले आहेत. तर उत्तर दिशेला ठेवा, निळ्या कलरच्या फाईलमध्ये ठेवा आणि ती फाईल तुम्ही उत्तर दिशेला ठेवा, तर त्याच्याने तुम्हाला फायदाच होईल. त्याचप्रमाणे आता घड्याळ पण खूप महत्वाचं आहे, कारण की वेळ त्यावर कुठली दिशा अशी सांगितली की तुम्ही या साईडला घड्याळ ठेवली तर तुमची प्रगती होईल? प्रगती होण्यापेक्षा मेन इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती पंक्च्युअल आहात. ज्यांच्या घरामध्ये ईशान्य दिशेला घड्याळ असेल ते कधीच पंक्च्युअल राहत नाही. त्यांनी बघायला पाहिजे, ते बघा, चेक करा आणि कमेंट करा आपल्या चॅनलला की खरंच आमच्या ईशान्याला आहे आणि आम्ही वेळेवर पोहोचत नाही किंवा पंक्च्युअल नाही आहे. आता का? कारण ईशान्य दिशा तर पॉझिटिव्ह आहे. मग का? ईशान्य दिशा कशाची आहे? आपण माइंडची आहे. शांत करतो, विचार करतो. तर ईशान्यमध्ये ते घड्याळ गोल गोल फिरतंय, आपण फक्त विचार करतोय जाऊ का जाऊ का जाऊ का. आणि तीच घड्याळ जर तुम्ही नैऋत्याला ठेवली तर तुम्ही पंक्च्युअल होता. मात्र इथे एक अट आहे की नैऋत्याला गोल घड्याळ नको, तुम्ही स्क्वेअर असायला पाहिजे किंवा रेक्टँगल, पण त्यातल्या त्यात स्क्वेअर घड्याळ असायला पाहिजे, गोल्डन फ्रेमची. तुम्ही नैऋत्याला ठेवा, तुम्ही पंक्च्युअल व्हाल. आणि जर तुम्ही पंक्च्युअल झाला तर ऑब्व्हियसली तुम्हाला ग्रोथ होईल. अजून एक आहे की तुम्ही साऊथ ईस्ट म्हणजे आपली आग्नेय दिशेला किंवा साऊथला म्हणजे दक्षिण दिशेला तुम्ही ट्रायंगल शेपची म्हणजे त्रिकोणी लाल किंवा गुलाबी कलरची घड्याळ ठेवली तर तुम्हाला नेम, फेम, रिलॅक्सेशन हे सगळं हळूहळू मिळेल. ओके. त्याच्यामध्ये वास्तू पुरुष म्हणजे नक्की काय असतं ते पण एक थोडं समजून घ्यायचं होतं की प्रत्येक घरामध्ये वास्तुशांती हा प्रकार करतात. त्याच्यामध्ये वास्तुशांतीने घरात पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे तयार होते आणि त्याच्यामध्ये वास्तू पुरुष म्हणून एक गोष्ट आपल्या घरात कंपल्सरी ठेवतात. तर नक्की वास्तू पुरुष म्हणजे काय आहे? आता वास्तू पुरुष म्हणजे ही एक छोटीशी मी स्टोरी एकदम शॉर्ट मध्ये सांगते. मे बी थोडंसं कमी जास्त होऊ शकते कारण मी शॉर्ट मध्ये सांगते आहे की महादेवाच्या घामाच्या एका थेंबापासून एक मोठी उत्पत्ती होते, एकदम ह्यूज, खूप मोठे. आणि ते झाल्या त्यांना खूप भूक लागलेली असते. त्यांना जे काही दिसतं ते खाणं सुरू करतात. मग झाडं आली, जे दिसत आहेत ते खायला सुरुवात केलेली आहे. मग असुर घाबरलेले, आणि हे सगळं कधी होतं समुद्र मंथनाच्या वेळेस होतं, जिथे असुर पण आहेत तिथे आपले देवता पण आहेत. तर आता असुर पण घाबरलेत, देवता पण घाबरलेत, कारण त्यांनी सगळं संपलं. आता झाडं संपली, जे काही होतं ते सगळं संपलं आणि आता मग ते असुर आणि देवतांना जवळ धावतात खाण्यासाठी. तर आता हे सगळे धावतात ब्रह्मदेवाकडे, कारण महादेवाच्या घामापासून उत्पत्ती झाली तर महादेवाकडे तर जाऊ शकत नाही. तर कोणाजवळ जाणार आहे? क्रिएटर कोण आहे? तर आपले ब्रह्मदेव आहेत. तर ब्रह्मदेवाकडे जातात आणि मग त्यांच्याकडे हे कंप्लेंट करतात की हा इतका ह्यूज आहे आणि आम्ही सगळे घाबरलेलो, तुम्ही काहीतरी करा. मग अशा वेळेस ब्रह्मदेव सगळ्यांना सांगतात की त्यांना तुम्हाला पालथं ठेवायचंय. पालथं असतं म्हणून आपले जे वास्तू पुरुष आहेत हे पालथे आहेत. आणि पालथं ठेवून ज्यांनी जे अंग धरलेली आहेत ते झाले 45 एनर्जी फील्ड. देवता मधात आहे ब्रह्मदेव, म्हणजे त्याला आपण म्हणतो ब्रह्मतत्व.
आता मग हे जे तयार झालेले आहे तर ब्रह्मदेवाने म्हटलं की हा माझा मानस पुत्र आहे आणि त्यांना वास्तुपुरुष म्हणून असं नाव दिलं गेलं आणि त्यांना असं सांगितलं जिथे कुठे धरतीवर जे काही वास्तू होत, आता वास्तू म्हणजे फक्त घर नाही, त्याच्यामध्ये रेस्टॉरंट आहे, ऑफिस आहेत, जितक्या काही बिल्डिंग्स आहेत, हे सगळं वास्तू. आणि जे कोणी तुम्हाला पूजेल तू त्याला, आणि वास्तू हा ऑलवेज तथास्तू म्हणत असतो, म्हणून म्हटलं जातं की घरामध्ये ऑलवेज पॉझिटिव्ह होईल, चांगलं होईल. आणि ब्रह्मदेवाने त्यांना असं वरदानच दिलेलं की जो काही तुला पूजेल, तुला खुश ठेवणार आहे, त्या घराचा तू म्हणजे त्या घरामध्ये शांती होईल, कल्याण होईल. आणि ही 45 एनर्जी देवता फील्ड जी आम्ही म्हणतो कुठून आलेली, तर तीच, कारण त्यांना पालथं ठेवलं. ते इतके ह्यूज होते की 1-2 देवतांनी पालथं नाही करू शकले, तर ही एनर्जी फील्डनी त्यांना पालथं केलेलं आहे. त्याच्यामध्ये 12 असुर आहेत आणि 33 देवताच आहेत, त्याच्यात एक ब्रह्मदेव आहे. आणि म्हणून म्हणतात की आपलं जे ब्रह्मतत्व आहे, घरातला ब्रह्मतत्व म्हणजे काय, तर मध्यभाग. कारण मध्यभागी आहे, ते मध्यभागी तुमचं हलकं असायला पाहिजे किंवा रिकामं असायला पाहिजे. अशाप्रमाणे वास्तुपुरुष बद्दल म्हणजे हे एक स्टोरी आहे की अशाप्रमाणे वास्तुपुरुषाची उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून वास्तुशांती करताना त्यांना आपण थोडीशी पूजा वगैरे करून आपल्या घरामध्ये बरोबर ठेवू शकतो, शांती ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की ब्रह्मतत्व, तर जसं तुम्ही सांगितलं की त्याला पूर्ण मोकळं ठेवावं लागतं ब्रह्मतत्व. नक्की ब्रह्मतत्वावरती आपण काही एखादी जड वस्तू ठेवली किंवा आपल्या घरात काय फरक पडू शकतो त्याने? येस, फरक भरपूर काही पडतो. पण आता बघा, जर माझं घरच छोटंसं आहे आणि मी ब्रह्मतत्व काढला, कारण ब्रह्मतत्व काढणं म्हणजे आपला जो घर आहे त्याला आपण परफेक्टली स्क्वेअर करतो, त्या स्क्वेअरचे 9 पार्ट केले जातात आणि मध्यातला जो स्क्वेअर आहे तो म्हणजे तुमचा सेंटर जो आहे तो म्हणजे तुमचा ब्रह्मतत्व आहे. तर आता त्या घरामधला इतका मोठा पार्ट तर मी रिकामा ठेवू शकत नाही, कारण शक्यच नाहीये. जर घर छोटं असू दे की मोठं असू दे, कोणी रिकामा ठेवू शकत नाही. मग अशा वेळेस आम्ही असं म्हणतो की ऍटलिस्ट तिथे पिलर नको, टॉयलेट, बाथरूम हे नको, किचन नको. हे जर येत असेल तर हेल्थ इश्यूज 100% येणारच आणि वेल्थ इश्यूज पण येणार. पैसा अडकणे, पैसा न निघणे, काम न होणे, अडथळे येणे. कारण ब्रह्मतत्व म्हणजे काय, तर जसं आपल्या शरीराची नाभी आहे जिथून एनर्जी फ्लो होते आपल्या पूर्ण बॉडीमध्ये, तसंच घराचं जे ब्रह्मतत्व म्हणजे ती तिची नाभी आहे त्या घराची, आणि तिथून एनर्जी फ्लो होते. आणि ती जर आपण दाबून टाकली तर आपल्याला हेल्थ इश्यूज, वेल्थ इश्यूज होतात. तर शक्यतो तिथे ऍटलिस्ट टॉयलेट, किचन तर नकोच. बाकी थोडंफार पिलर वगैरे असेल तर त्याला येलो कलर वगैरे आपण करून घ्यायला पाहिजे, म्हणजे थोडा तरी इफेक्ट कमी होतो. ह्याच्यामध्ये अजून आपल्या घरामध्ये खूप लोकांना ट्रीज वगैरे लावायची खूप आवड असते. त्याच्यामध्ये काही लोक त्यांच्या गॅलरीमध्ये तर ट्री वगैरे लावतात, पण खूप लोक त्यांना दिसण्यासाठी किंवा मग डेकोरेशनसाठी बेडरूम मध्ये त्यांच्या काही प्लांट्स ठेवतात किंवा त्यांच्या हॉल्स मध्ये वगैरे असतात. तर ते ठेवणे योग्य आहे की अयोग्य आहे? हे बघा, इट्स डिपेंड्स ऑन झोन की तुम्ही कुठे झाड लावता आहात, प्लांट्स कुठे लावता आहात, प्लांट्स कुठे लावावे, कुठे लावू नये. तर याच्याबद्दल जर आपण बघितलं तर प्लांट, जर तुमचा बेडरूम साऊथ वेस्टला येत असेल तर तिथे बिलकुल प्लांट्स नको. फुलं वगैरे ओके आहेत, थोडीफार फुलं वगैरे सुगंधासाठी आपण ठेवली आहेत ती ओके आहे, पण बाकी प्लांट्स जी आहेत हे जास्तीत जास्त नॉर्थ टू ईस्ट म्हणजे उत्तर ते पूर्व दिशेपर्यंतच असायला पाहिजे. बाकी एरवी जास्त प्लांट्स कुठेही नको, त्याच्यानी नक्कीच प्रॉब्लेम्स येतातच. कारण प्लांट्स म्हटलं म्हणजे एअर एलिमेंट आलेला आहे आणि एअर एलिमेंट हा अग्नी झोन पर्यंत ओके आहे, पण त्याच्या पुढे नको. तर बेडरूम मध्ये वगैरे, आणि जसं हॉलमध्ये, इनफॅक्ट मी बऱ्याचदा बघते की टॉयलेटमध्ये पण बाई शो पीस म्हणून किंवा छान दिसावं म्हणून ठेवले जातात. पण एकदा बघून घ्या की तो कोणत्या झोन मध्ये येतोय आणि तो पॉझिटिव्ह झोन आहे का प्लांटसाठी, आणि मगच ठेवा, अदरवाईज ठेवू नका. ओके. जसं की फोटो आपण आधीच बोललो की फोटो फ्रेम किंवा प्लांट झालं, तर अशा कुठल्या गोष्टी ज्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जेसाठी आपण लावू शकतो किंवा ज्या गोष्टी आपण ठेवल्या पाहिजे अशा. आता ठेवल्या पाहिजे मध्ये तर सगळ्यात आधी एक असं म्हणेल की
तुमचा हॅपी म्हणजे हॅपी फॅमिलीचा जो एक फोटो असतो तो तुम्ही ठेवायला पाहिजे, की घरामध्ये हॅपीनेस असतो आणि तो कुठे तुम्ही लावायला पाहिजे तर ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टला. म्हणजे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे येईल पूर्व आणि ईशान्येच्या मधात. हा जो झोनच आहे ना, हा जॉयचा, रिक्रिएशनचा याचा आहे. तर तिथे तुम्ही तुमचा फोटो म्हणजे फॅमिली फोटो तुम्ही लावला तर तुमच्यामध्ये जरा घरामध्ये एक छान एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते, की ज्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. आणि प्लांट्स मध्ये आपण बघितलं तर तुळस घरामध्ये असायलाच पाहिजे, ज्याचे एक तुळस तर ऑक्सिजन पण देते आणि ओव्हर पॉझिटिव्हिटी देते. आणि नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टला म्हणजे उत्तर ईशान्येला जर आपण तुळस ठेवली आणि त्या तुळशीचं पान रोज एक घेतलं तर तुम्हाला हेल्थ इश्यूज कमी येतात. कारण इम्युनिटीचं झोन आहे आणि तिथे प्लांट्स पण चालतात, तर तिथे एक छोटंसं तुळस ठेवलं तरी उत्तम आहे. तुळस हे तुम्ही आग्नेय दिशेला पण ठेवू शकता, लक्ष्मी स्वरूप आहे, तर त्याचे पण ते चांगले इफेक्ट्स देतात. काही नवरा बायको असतात घरामध्ये की ज्यांच्यामध्ये सारखे वाद वगैरे होत असतात, त्यांच्या नक्की बेडरूम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी हव्यात? कारण की खूप आपण जिथे समोर झोपतो तिथे आरसा वगैरे नसायला हवा आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी पाय कोणत्या साईडला करावे किंवा बेड त्यांचा कोणत्या साईडला हवा, अशा काही गोष्टी आहेत का? येस, नक्की आहे. आता बेडरूम कुठे आलेला आहे डिपेंड ऑन दॅट. जसं मी सांगितलं, एक तर साऊथ वेस्ट म्हटलं जातं आणि दुसरं मी म्हणते वेस्ट. साऊथ वेस्ट या लोकांसाठी की ज्यांचा लाईफ ही स्टेबल आहे, नैऋत्य दिशा कशाची आहे, स्टॅबिलिटीची आहे. तर तुम्हाला आता स्टॅबिलिटी हवी आहे, जे काही येत आहे सफिशियंट आहे, तुम्हाला बस ग्रो नाही करायचं. आता झालंय, तुम्ही 40-50 वर्षाचे झालात आणि देन इट्स ओके, खूप काही झालेलं आहे, खूप कमवलं आहे, तुम्हाला आता स्टॅबिलिटी पाहिजे आणि सेटल व्हायचं असेल तर नैऋत्येला तुमचं असेल तर तिथे झाड बिलकुल नको. तिथे तुम्ही एक हे करू शकता की तुमचा जो बेड आहे तो असा असायला पाहिजे की त्यातल्या त्यात तुमचं डोकं साऊथला, तुमचं डोकं हे साऊथलाच आलं पाहिजे आणि पाय मग ऑब्व्हियसली आहे की तुमच्या उत्तरेला येईल. आणि बेडरूम मध्ये कुठेही देवचा फोटो नको, देवाचा फोटो नकोच, कुठेच नको आहे. आणि दुसरं म्हणजे आपले काही स्पिरिच्युअलची बुक्स असतात ते पण नको बेडरूम मध्ये. स्पिरिच्युअल बुक्स नको, देव नको, तुमचं डोकं जे आहे ते साऊथला असायला पाहिजे. मिरर जर असेल तर साऊथ वेस्टला मिरर बिलकुल नको आणि जर बेडरूम साऊथ वेस्टला असेल तर मग तर बिलकुलच नको. मग अशा वेळेस काय तर हिडन मिरर हल्ली बनतात किंवा घरामध्ये ऑलरेडी आहे तर काय साधंसं बघा, जर साऊथ वेस्टला असेल तर पिवळ्या कलरचा त्याला कर्टन तुम्ही बनवून घ्या, पडदा बनवून घ्या आणि त्याला कव्हर करून घ्या. आणि तेच जर तुम्ही पश्चिमेला झोपत असाल तर मी परत इथे असंच म्हणेल की तुमचं बेडची अरेंजमेंट अशी असायला पाहिजे की तुमचं डोकं साऊथला पाहिजे. झोपताना सगळ्यांचं डोकं हे साऊथला असलेलं जास्त चांगलं असतं आणि उत्तरेला पाय पाहिजे. ओके, ह्याच्या मागे नक्की काय कारण आहे? आता याच्या मागे मी सिंपल भाषामध्ये एक तुम्हाला सांगेल की नॉर्थ पोल साऊथ पोल काय होतं, अट्रॅक्ट होतं ना, आणि नॉर्थ आणलं मी तर काय होईल, रिपेल होईल, ब्लड रिलेटेड इश्यूज येतील. करेक्ट. तुमचं डोकं नॉर्थला असेल तर जेव्हा पृथ्वी ही फिरती आहे तर तुम्ही जेव्हा झोपता आणि नॉर्थला डोकं असेल तर ते रिपेल होतं आणि ब्लड रिलेटेड इश्यूज होतात, स्पेशली मायग्रेन, हेडेक. तर यामागे सायंटिफिक रिझन आहे की डोकं साऊथला का असेल. जसं की आता आपण या सगळ्या गोष्टी बोललो त्याप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये तुमचे काही अनुभव आहेत का, किंवा तुमच्याकडे असे क्लायंट्स वगैरे आले आणि त्यांना खूप मेजर इश्यू वगैरे होते आणि ते त्यांच्याकडनं तुमच्याकडनं कम्प्लीट झाले आणि ते हॅपी आहेत? असे तर भरपूर आहेत. एक शॉर्ट मध्ये सांगते. एक मुंबईचे क्लायंट होते 6-7 महिन्याआधीच. ती चॉकलेटची त्यांची इंडस्ट्री म्हणा किंवा फॅक्टरी होती, रेंटेड होती ती. त्याचं मी वास्तू केलं, त्यांच्या घरचा पण प्रॉपर वास्तू केलेला, फक्त वास्तूनी त्यांची सिग्नेचर, हँडरायटिंग ते सगळं केलं. आणि एक जवळपास 3-4 महिन्यांनीच त्यांचा परत फोन आला की मॅडम तुम्हाला परत व्हिजिट करायचंय की आम्ही नवीन आमची स्वतःची जागा घेतोय. तर आता याच्यात मला फीडबॅक मिळाला की त्यांनी जे ते 3-4 वर्षापासून विचार करत होते की मला पाहिजे, आमचं काम झालं पाहिजे. आणि एक पुण्यातलेच आहेत
त्यांची पण फॅक्टरी होती की त्यांची एक अशी मशीन होती की ती जवळपास 1.5-2 वर्ष झाले की ती हालत म्हणजे ती जातच नव्हती, विकल्याच जात नव्हती. आणि मी त्यांना फक्त ती जागा शिफ्ट करायला लावली आणि 3 ते 4 दिवसातच तिचा फोन आला, अगं ती माझं गेला माझा. आणि आम्ही इतक्या म्हणजे शी इतकी हॅपी की तिने 3-4 कस्टमर्सला म्हटलं की नाही तुम्ही आधी तिथेच जा, बाकी कुठे जाऊच. आणि हेच आमच्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स असतात. असे भरपूर एक्सपिरियन्स आहेत अजून घरांचे आहेत, काहींचे हेल्थ इश्यूज बऱ्याच प्रमाणात सॉल्व्ह झालेले आहेत. पैसा अडकलेला जो आहे तो निघालेला आहे. तर हे सगळे करताना कसं होतं की वास्तू सोबत फक्त मी वास्तू करते किंवा मी फक्त हेच करते किंवा मला फक्त एवढंच सांगा असं नसतं. तुम्हाला वास्तू तर करायची सोबत तुमची ऍस्ट्रॉलॉजी पण बघा, तुमची सिग्नेचर पण बघा, मोबाईल नंबर बघा, म्हणजे सगळं एका सोबत छान आलं ना तर तुम्हाला छान रिझल्ट मिळतात. जसं की आता तुम्ही सांगितलं की पैसे अडकलेले असतात त्याच्यावरती तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे. तर नक्की पैसे जेव्हा अडकलेले असतात आपले आणि मग परत घ्यायच्या वेळेस परत इश्यू क्रिएट होतात, तर त्याच्यामध्ये काही उपाय आहेत का की जेणेकरून लवकर पैसे वगैरे अडकलेले येऊ शकतो? हा, आता पैसा अडकणं म्हणजे काय, तर मी आता सांगितलं होतं की ज्या दिशा आहेत जसं साऊथ ईस्टला पैशाचा फ्लो असतो, साऊथ ईस्टला दोष आहे का तो एक आपण आधी बघणार आहे. त्याच्यानंतर पश्चिम दिशा ही गेनची दिशा आहे, तर तिथे तिथे काय दोष आहे ते आपण बघणार. तिथे हिरवा कलर आहे का, तिथे टॉयलेट आहे का, किंवा किचन आहे का, किंवा मग नंतर त्याच्यानंतर येतं नॉर्थ वेस्ट जी अट्रॅक्शनची जागा, अट्रॅक्शन करतं. तर ज्याच्याकडे तुमचा पैसा अडकलेला आहे त्याचं नाव आणि ती अमाऊंट लिहून बघा, तो अट्रॅक्ट होईल आणि तुम्हाला तुमचा पैसा हळूहळू मिळेल. ते लिहून म्हणजे त्या दिशेत ठेवायचं, त्या दिशेत ठेवायचं, नॉर्थ वेस्टला, उत्तर वायव्येला, आणि तो काम करतो. आणि त्याचप्रमाणे जर लोन किंवा कर्ज खूप झालेलं आहे तर याच्यासाठी पण 3-4 वेगवेगळ्या दिशा आहेत. आणि कर्जासाठी मी असं म्हणेल की फक्त वास्तू न बघता मी कुंडली पण बघेन आणि तुमचे मागच्या जन्मीचे कर्म काय आहे. बऱ्याचदा आपण असं बघितलेलं आहे की कर्जामध्येच तो माणूस जगतो आणि कर्जामध्येच मरून जातो. तर मागच्या जन्मी तुम्ही कोणाकडनं काय काय घेतलेलं आहे तर या जन्मी ते फेडत 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 तुमचं पूर्ण आयुष्य, तर ते याच जन्मी कम्प्लीट करण्यासाठी मग काही हे असतात, काय म्हणूया, काही डोनेशन्स असतात, काही डोनेट करायला आपण लावतो की तुम्ही हे डोनेट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल गूळ आहे, गहू आहे, मी कोणाला रत्न, पिरॅमिड काहीही देत नाही, कोणतेही प्रॉडक्ट्स देत नाही. त्यांना फक्त डोनेशन थ्रू म्हणा किंवा घराच्या छोट्या छोट्या रेमेडीज यांनी त्यांना मग त्याच्यातून हळूहळू प्रॉब्लेम मधून काढण्याचा प्रयत्न करते. अजून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत का की ज्या आपल्याला पॉझिटिव्ह वेनी अजून वेगळ्या पद्धतीने करता येतील, किंवा आपण जर एखाद्या सोसायटीत जातो किंवा नवीन घर पाहण्यासाठीच येतो तर तेव्हा आपल्याला सामान्य लोकांना तर माहिती नसतं की आपल्याला कशा पद्धतीने घर घ्यायचं आहे, कोणती दिशा कुठे योग्य आहे, तर त्या अशा बेसिक गोष्टी आपल्याला सांगता येतील का जेणेकरून त्या लोकांना सोपं जाईल घर वगैरे चूज करायला? नक्कीच. सगळ्यात आधी तर काय करायचं, जेव्हा आपण नवीन घर बघायला जातोय, नवीन घर खरेदी करायला जातोय किंवा रेंटनी पण जातोय, आपण बघतोच, तर त्या घराच्या मध्यभागी उभं राहायचंय, पूर्ण घराच्या, फक्त हॉलच्या नाही, किचनच्या नाही, बेडरूमच्या नाही, पूर्ण घराच्या मध्यभागी उभं राहायचंय. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कंपास असतो, तो ओपन करायचा आहे. आता माझी ही एंट्री आहे सपोज आणि हा मध्य आहे, माझं मी मोबाईल ओपन करेल असं बघणार आहे, बघायचंय की तिकडे कोणती डायरेक्शन आहे. आता इथे एक्झॅक्ट समोर माझा दार आहे, म्हणजे ही एंट्री आहे आणि हा दाखवतोय साऊथ वेस्ट फॉर एक्झाम्पल, ते लिहिलेलं असेल साऊथ वेस्ट, तर ही साऊथ वेस्टची एंट्री झाली. तर साऊथ वेस्टची एंट्रीचं घर कधीच घ्यायचं. मध्यभागी तुम्ही उभं राहणार तर तुमच्या लक्षात येईल की मध्यभागी टॉयलेट आलेलं आहे का, तो घर तुम्ही घ्यायचा नाहीये. किचन मध्यभागी आला असेल, घ्यायचं नाही. साऊथ वेस्टला टॉयलेट येत असेल, तुम्हाला घ्यायचं नाहीये. हे मेन पॉइंट्स आहेत. म्हणजे तुम्हाला एंट्री बघायची, तुम्हाला टॉयलेट कुठे येत आहे, किचन कुठे येत आहे, ह्या 2-3 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत की ज्या बघायलाच पाहिजे, कारण याला ट्रीटमेंट ॲज सच खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट नाही. करेक्ट. तर आपल्याला रेमेडीज करायच्या नाही आहेत, आपल्याला जसं आहे घर तसंच घ्यायचं असेल तर या 3-4 गोष्टी घरामध्ये नको.
ब्रह्मतत्वामध्ये तुमचं टॉयलेट नको, किचन नको, साऊथ वेस्टची एंट्री नको, नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्येला टॉयलेट नको, ईशान्येला किचन नको. हे तुम्ही बघायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. त्यातल्या त्यात नॉर्थ ईस्ट हा ओपन पाहिजे. नॉर्थ ईस्टला तुमची घराची हॉलची बाल्कनी आलेली ही उत्तम आहे. त्याच्यानी ग्रोथ वगैरे पण छान. होते. हे 3-4 पॉइंट्स तुम्ही बघायचे आणि मग कलर संगती वगैरे तुम्ही जे काही करणार जसं सांगितलंय आपण त्याप्रमाणे ते फॉलो करू शकतो. आता सामान्य घरामध्ये जेव्हा आपण बेसिकली राहतो तर जसं की कचऱ्याचा डबा वगैरे किंवा झाडू कुठे ठेवायचा किंवा अशा काही बेसिक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण नॉर्मल घरामध्ये करू शकतो ज्या ठिकाणी आपण राहतोय. आता मी इथे असं म्हणेल झाडू, पोछा, डस्टबिन तर ठीक आहे की डस्टबिनची एक जागा असायलाच पाहिजे. ती आहे ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला किंवा वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला किंवा साऊथ ऑफ साऊथ वेस्टला. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे काय तर दक्षिण नैऋत्य. ते मी म्हटलं वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्य किंवा मग ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजेच पूर्व आग्नेय. हे 3च झोन चांगले आहेत डस्टबिनसाठी. पण आता माझा किचन ह्या झोन मध्ये येत नाही आहे. माझा किचन आलेला आहे नॉर्थला. मी नॉर्थची तर ट्रीटमेंट केलेली आहे की मी माझ्या गॅस शेगडीच्या खाली हिरव्या कलरचा मी ओटात ठेवलेला आहे. तर आता डस्टबिन माझं आहे इकडे, मी वास्तूप्रमाणे करायला गेले तर हे पॉसिबल आहे का प्रॅक्टिकली? है ना. तर अशा वेळेस काय तर तुमचा जो जिथे कुठे तुमचं किचन असेल किंवा तुमची जिथे कुठे ड्राय बाल्कनी असेल ना त्या झोन प्रमाणे त्या कलरचा तुम्ही डस्टबिन यूज करा आणि त्याला ऑलवेज बंद ठेवा. एकतर त्याचं झाकण तर असायलाच पाहिजे आणि एखादं हल्ली तर बनतात ना कॅबिनेट बनतात, कॅबिनेटमध्ये ठेवा. कारण बघा काय झालेलं आहे वास्तू म्हणा किंवा ऑकल्ट फील्डमध्ये म्हणा ना, लोकांनी इतक्या अंधश्रद्धा पण पाडल्या. नाही इथेच झाडू ठेव, उभीच ठेव, आडवीच ठेव, लपवूनच ठेव, पोछा इथे नको ठेव. ते घरातले परेशान होऊन जातात आणि मग म्हणतात की हे काहीही नसतं. कारण तुम्ही खूप बारकाईमध्ये जात आहेत. नाही चाकू सुरी ही इथे नको, ही साऊथ ईस्टला पाहिजे किंवा इकडेच पाहिजे. मग तुम्हाला हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? तर जरा प्रॅक्टिकली पण बघा. मेन काय असतं वास्तूमध्ये तर कलर. एकतर कलर्स आहेत तुमच्या झोन प्रमाणे कलर्स असायला पाहिजे. घराची एंट्रन्स, टॉयलेट, किचन, बेडरूम आणि बाकीचं जो तुम्ही काय कुठे ठेवताय, पाणी कुठे ठेवताय, झोपता कुठे आहे, ह्या गोष्टी आहेत. बाकी 1-2 दिवसाआधीच मी कोणाचा वास्तू याच्यासाठी गेली होती तर त्यांनी मला म्हटलं की नाही माझं इथे कपाट आहे तर मी इथे बाकीचे कपडे ठेवू शकते का, हिरवा कलरचे कपडे ठेवू शकते का. साऊथला आहे तुमचं तर जरी कारण साऊथला रेड कलर पाहिजे तर तिच्या डोक्यात हे आलं की कपाटात मी फक्त मग लालच कपडे ठेवू का. हाऊ इट्स पॉसिबल. आता तुम्ही ईस्टला मग कपाट बनवणार आणि तिथे हिरव्या कलरच्या साड्या कपडे ठेवणार, फुलाचे ठेवणार नाही. तर डिस्प्ले काय आहे, दिसत काय आहे ते बघतो है ना. तर इतकं एकदम मिथ आहेत हे सगळं की नाही इथेच ते तिथेच. मेन जे आहे ते मी सांगितलंच आहे ते तुम्ही बघा तर वास्तू दोष निर्माण होतो. तर बऱ्याच केसमध्ये काय होतं की आपल्याकडे ऑप्शनल नसतो, रेंटने राहत असतो तर त्यात आपण तोडफोड नाही करू शकत. बरोबर. ठीक आहे. तर त्या केसमध्ये रेमेडीज कशा प्रकारचे असतात नॉर्मली आपण करायचं म्हणजे? सगळ्यात आधी तर जो कोणी माझा इन्स्टा पेज फॉलो करत असेल त्याच्यावर लिहिलेलंच आहे विना तोडफोड. आपण वास्तूच तसं करतो की ज्याच्यामध्ये काहीही तोडफोड नसते, कोणतेही पिरॅमिड्स नसतात, कोणतेही रत्न नसतात. आपण काही कलर थेरपीनेच आपण वास्तूला बॅलन्स करतो आणि त्यातला आज मी जवळपास 90% तर इथे सगळ्यांना शिकवून टाकलेलं आहे. शिकवलंच आहे की कुठे काय ठेवायचं आहे त्यात की त्याच्याने त्यांचा घरातला एनर्जी जी आहे ही बॅलन्स राहील. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्या ठिकाणी राहत असतो, ज्या बिल्डिंगमध्ये राहत असतो त्या बिल्डिंगच्या आधी तिथं स्मशानभूमी होतं किंवा अशा टाईपची आपल्याला माहिती आत्ता कळतं जेव्हा आपण तिथं शिफ्ट झाले. अशा केसमध्ये आपल्या लाईफमध्ये काही परिणाम होतो, त्याचे फरक जाणवतो? तर आता हे बघा की अशा घरामध्ये तर आलेलो आहोत आपण. लाखो करोडो रुपये खर्च करून घर शिफ्ट करणं तर तुम्हाला पॉसिबल नाही आहे. घरामध्ये 4-5 माणसं आहेत त्याच्यातल्या 1-2 जणांवर आपल्याला इफेक्ट दिसतोय का ते आधी बघा.
की त्याची सारखी तब्येत खराब होतीये किंवा मिस्टरांना इथे आल्यापासून लॉस होतो आहे किंवा जॉबमध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत, जर सिम्पटम्स दिसत आहेत तर तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल. आणि सिम्पटम्स नसेलही दिसत तर पुढे येऊ शकतात. याच्यासाठी काय करायचं आहे तर घरामध्ये नो डाऊट सकाळ संध्याकाळ भजन कीर्तन लागलंच पाहिजे. धूपबत्ती आपण जी साधी करतो ती नाही, प्रॉपर आपलं हे असतं ना गौरी, त्याला गरम करून निखारा करून त्याच्यावरती कपूर देन लोबाण जे असतं ते आणि मेन म्हणजे लवंग, या 3-4 गोष्टीचा पौर्णिमा आणि अमावस्येला त्याची धूप करायलाच पाहिजे. हे 2 गोष्टी ज्या आहेत त्या आता तुम्ही करायलाच पाहिजे. आणि घरातली एनर्जी ही पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. आणि जर असं वाटतंय की या स्पेसिफिक जणांवरच आपल्याला त्रास होतोय तर म्हणजे त्यांची कुंडली त्यांना साथ देती नाही. आणि अशा जागेवर तर घर असेल तर घर हे वास्तू दोष मुक्त 100% असायलाच पाहिजे. रंगसंगती तर बिलकुल रॉंग नको, त्यांच्यावर लवकर इफेक्ट पडेल. का तर तिथे ऑलरेडी निगेटिव्ह एनर्जी आहे ज्याला सप्रेस केलेलं आहे. आणि ती निगेटिव्ह एनर्जी लवकर कोणावर इफेक्ट करते, ज्याची कुंडली वीक असते तर त्याच्यावर ती लवकर इफेक्ट करेल. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर स्वतःवर काम करा, मेडिटेशन करा, म्हणजे स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा ऍट एनी कॉस्ट. तुम्हाला त्याचे इफेक्ट कमी होतील. जसं की आपण वास्तुपूजा करतो, बऱ्याच वेळेस वास्तुपूजा करतो, तर त्याच्या मागे काय आपण म्हणजे त्याने काय फरक पडतो? वास्तुपूजापेक्षा वास्तुशांती केली जाते, बरोबर. तर वास्तुशांती ही एकदाच होते घरामध्ये सगळं. आणि मी सगळ्यांना असं म्हणते की घरातला फर्निचर, बांधकाम जे काही आहे सगळं झाल्यानंतर वास्तुशांती करावी. वास्तुशांती का करावी तर वास्तुशांती करताना आपण सगळ्यांना माफी मागत असतो की हे जे घर आहे, हे जे घर बनलेलं आहे याची बांधकाम करताना कितीतरी कीटक आहेत, कितीतरी मुंगे आहेत, कितीतरी पक्षी आहेत की ज्यांची घरं माझ्यामुळे नष्ट झाली. कारण आपण लाकूड आणलेलं आहे, आपण नाही आणलेलं पण त्या बिल्डरने आणलेलं आहे, फर्निचरच्या वेळेस त्यांनी आणलेलं आहे. तर या लोकांचं माझ्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याला आपण माफी मागत असतो. आणि जेव्हा बांधकाम झालेलं आहे आणि मग आपण तोडफोड करतो ना, खेळ बांधतो, हे करतो, तर त्यावेळेस ही जी एनर्जी फील्ड आहे जी मी आधी सांगितली होती 45 देवता एनर्जी फील्ड आहे, मर्मस्थान आहे, ती त्यांना त्रास झालेला आहे तर त्यांना माफी मागतो. आणि हे सगळं शांत व्हावं त्याच्यासाठी वास्तुशांती केली सो दॅट की माझ्यावर त्याचा कर्ज नाही. आणि एकदा वास्तुशांती करतात आणि मग दरवर्षी उदक शांती नक्कीच करायला पाहिजे. आणि कुलदेवी कुलदैवताच्या दर्शनाला जायलाच पाहिजे, गेलंच पाहिजे. मॅम, आपण या ठिकाणी आज ज्ञान जर्नीच्या प्लॅटफॉर्मवरती आलो, खूप छान वाटलं आम्हालाही. आणि वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय आणि आपण घरात काय काय कशा प्रकारे रेमेडीज केल्या पाहिजेत आणि आपली शंका निरसन आपल्या प्रेक्षकांचं नक्कीच झालं असेल वास्तुशास्त्राच्या आपल्या चर्चेमध्ये. आणि तुम्हाला कसं वाटलं थोडं ज्ञानच्या प्लॅटफॉर्मवर? येस, मी इथे येऊन सगळ्यात आधी तर तुम्हाला दोघांना थँक्यू म्हणते मला बोलवल्याबद्दल. इथला ऑरा पण खूप छान आहे, ऑफ कॅमेरा पण आपण बरंच बोललो, तर एकदम खूप छान आहात तुम्ही दोघंही. खूप बरं वाटलं मला, फ्रेंडली वाटलं बिकॉज ऑफ ऑरा. आणि तुमची एनर्जी लेवल तुमची पण खूप छान आहे. मी असंच म्हणेन की असंच काम करत राहा, लोकांना अशीच मदत करा, आम्हाला बोलवत राहा. तुम्हालाही आजचा पॉडकास्ट कसा वाटला आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही काही वास्तुशास्त्र किंवा अजून कोणत्या रिलेटेड जर शंका असतील आणि तुम्हाला जर मॅम सोबत बोलायचं असेल तर आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये मॅमची वेबसाईट आणि अपॉइंटमेंटची लिंक देणारच आहोत. तर तुम्ही मॅमची अपॉइंटमेंट नक्कीच घ्या आणि 100% तुमच्या शंकांचं निरसन नक्कीच होईल. आणि तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.